रेल्वे एक्झामच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यातला एक मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे इलेक्ट्रिफिकेशन. तर पहिले रेल्वे चालायची स्टीम इंजिनवर, मग चालायला लागली कोळशावर. तसेच आताही काही जागा आहेत, काही ट्रॅक्स आहेत जिथे कोळशाचं इंजिन वापरलं जाते. पण मॅक्सिमम आता इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. तर ऑलमोस्ट सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन असते. तर 71% जितके पण ब्रॉड गेज आहेत त्याच्यातले 71% हे आता इलेक्ट्रिफाईड झालेले आहे. तर म्हणजे टोटल जेवढं 67,956 किलोमीटर जेवढे ट्रॅक आहे ना रूट, त्याच्यातले 45,881 किलोमीटर्स हे इलेक्ट्रिफाईड झालेले आहे. त्यात 25 किलो वोल्टचा पॉवर यूज होतो आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे आणि अल्टरनेटिंग करंट वापरला जातो. आणि फर्स्ट इलेक्ट्रिक ट्रेन ही CST पासून कुर्लाला गेली होती. हार्बर लाईन जी आहे ना तिथे CST पासून कुर्लाला गेली होती हार्बर लाईनला, आणि डेट होती 3 फेब्रुवारी 1925. आणि ते 1500 वोल्ट DC इंजिन होतं, म्हणजे डायरेक्ट करंटवालं इंजिन होतं. आणि टोटल जे आहे हे अल्टरनेटिंग करंटवाले आहेत. आणि 1928ला 5 जानेवारीला 1500 वोल्ट DC इंट्रोड्यूस झाला होता इंजिन. आणि सब अर्बन सेक्शन्समध्ये तो अंमलात आणलेला होता. सब अर्बनमध्ये येतात बॉम्बे, बरोडा, सेंट्रल इंडिया. तर सेंट्रल इंडियामध्ये